आतमध्ये एंटर केले फायनली आम्ही। चिरा घेतलाय नाही तर आमचं या रिसॉर्टला येण्याचं मुख्य कारण म्हणजे दोन आहेत। एक म्हणजे या रिसॉर्टला विरारमध्ये रिसॉर्ट आहे, त्या रिसॉर्टला कुठे जास्त क्रेझी रिव्हर नाही आहे आणि हे रिसॉर्ट नवीनच झालं आहे, 2-3 महिने झाले या रिसॉर्टला हे ओपनिंग होऊन। म्हणून आम्ही म्हटलं काहीतरी एका नवीन रिसॉर्टला जाऊन बघूया, तर इकडे आलं आहे। अतिशय सुंदर हा समोरचा व्ह्यू काय वाटतोय बघा, एक नंबर जबरदस्त रिसॉर्ट बनवलं आहे, एक नंबर व्ह्यू वाटतोय। सगळीकडे बसलेत। तर नमस्कार मित्रांनो, मी कोकणचा मुंबईकर रक्की। तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये, कोऱ्या करकरीत ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आजचा ब्लॉग असा एक मजा मस्तीचा खूप धमाल असलेला असणार आहे हा। आणि आता मी इकडे पोचलो आहे विरार वेस्टला, सुपरस्टार वॉटर पार्कच्या इकडे, सुपरस्टार रिसॉर्टच्या इकडे। तर मित्रांनो, मी अजून रिसॉर्टच्या इकडे गेलोय नाही, गेटच्या इकडून जाऊन जरा पुढे आलो आहे, कारण गेट सकाळ सकाळी आणि बीचच्या इकडे आलो आहे। म्हणून म्हटलं चला जरा बीचकडे जाऊन येऊया पहिलं आणि नंतर मग सुपरस्टार रिसॉर्टमध्ये घुसूया। तर आता मी इकडे बीचवर आहे, अतिशय सुंदर असा नजारा आहे पाठीमागे बघू शकता इकडे बीचचा, आणि जबरदस्त वाटतंय। आता मित्र येणार आहे, त्याची वेट करतोय, तो आला की आम्ही मग आतमध्ये सुपरस्टार रिसॉर्टमध्ये जाणार आहे। तर आजच्या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा। हा सुपरस्टार रिसॉर्टबद्दल सांगायचं झालं तर हा एक नवीनच रिसॉर्ट झाला इकडे 2-3 महिन्यापूर्वी। तर त्या रिसॉर्टचं म्हणजे नवीन झालं आहे म्हणून आम्ही इकडे खास आलो आहे, बघूया कसं काय आतमध्ये, आणि बघूया तुम्ही सुद्धा या व्हिडिओमध्ये बघाल की काय काय तिकडे नवीन नवीन असं। रिसॉर्टमध्ये म्हणजे क्रेझी रिव्हर म्हणून एक आहे, ते नवीन ॲड केलं आहे त्याच्यामध्ये। तर तिकडे जाऊनच बघूया तिकडे किती मजा येणार आहे, काय होणार आहे, चला। तर हा इकडे आहे बीच, हा बीचचा नजारा आहे आणि बाजूलाच हे बघा हे रिसॉर्ट आहे। अतिशय सुंदर असा नजारा आहे सकाळचा मॉर्निंगचा। हे सुपरस्टार रिसॉर्ट इकडे, सुपरस्टार वॉटर पार्क, आणि हा आपला इकडे बीच। पोचलोय मित्रांनो फायनली सुपरस्टार वॉटर पार्कच्या इथे, सुपरस्टार वॉटर पार्क अँड बीच रिसॉर्ट। तर इकडे आहे आतमध्ये तर आता एंटर करतोय आतमध्ये। इथे चेकिंग आहे, सिक्युरिटी चेकिंग का मावा अलाउड नाही आतमध्ये। धूम्रपान मनाई आहे, गुटखा मावा बिवा काय असेल तर इथे गेटवर न्या आणि संध्याकाळी परत जाताना घेऊन जा, गेटवर देऊन। आतमध्ये काय अलाउ नाही। सिक्युरिटीच्या इथे चेकिंग करून आम्ही आतमध्ये आलोय। तर माझे बाकीचे पण मित्र आलेत, ते पण कुठे उभे आहेत काय उभे आहेत ते माहीत नाही मला, पण आतमध्ये आलोय। आता मी जाणार इकडे, इकडे बुकिंग करतात तिकीट काउंटरच्या इकडे।
हे बघा गर्दी बघा किती आहे. खूप सारी गर्दी आहे इकडे. माझा मित्र पण कुठे हरवला आहे बघा, इथे उभा आहे. बघूया काय करतोय. इकडे सगळे काउंटर आहेत. माझा मित्र इकडे गेलाय काउंटरवरती. 600 रुपये पर पर्सन. पिकअप ड्रॉप नसेल तर 600 रुपये आहे आणि पिकअप ड्रॉप असेल तर 700 रुपये. तर इकडे घेऊन आलेल्यांची कुपन आम्ही सध्या दोघं आलो आहोत. बाकीचे येत आहेत मागणं. त्यांचा अजून काही कॉन्टॅक्ट झालेला नाही आहे. तर आमचा मित्र इकडे फॉर्म भरतोय. तर फायनली मित्रांनो एंटर केले आतमध्ये. सुपरस्टार आणि जबरदस्त असा नजारा आहे. नवीनच रिसॉर्ट आहे. चला आता आतमध्ये एंटर करतोय थोडंसं. हे बघ तिकडे त्या साईडला रूम वगैरे आहेत. तुम्हाला जर हॉटेल रूम वगैरे घेऊन राहायचं असतं तर त्या साईडला रूम वगैरे आहेत. रूमची वगैरे व्यवस्था केली आहे. बघा हा चेंज पण करून आला आहे कुठून तरी. मी अजून चेंज पण नाही केलं आहे. तर त्या साईडला रूम वगैरे आहेत. लॉकर आहेत तिकडे. रूमची व्यवस्था आहे, लॉकरची व्यवस्था आहे आणि आणि इकडे असं आहे बघा तिकडे झोपाळं वगैरे. आणि इकडे आता आपण चाललो आहे हळूहळू. आणि इकडे गौतमी पाटील पण आलेली उद्घाटनला. इकडे ह्याचं उद्घाटन झालेलं आहे 10 एप्रिल 2025 राजोडी बीच. तर हळूहळू आपण मध्ये आलो आहे. तर खूप मजा येणार आज. आणि हे बघा तरी आधी हे करतो पूल. हे तुम्हाला आधी पहिलं दाखवतो. आणि इकडे क्रेझी रिव्हर आहे इकडे. आणि त्या ह्या वॉटर पार्कचं खास वैशिष्ट्य म्हणजे इकडे बऱ्याचसारख्या रिसॉर्टमध्ये क्रेझी रिव्हर नाही आहे. तर ह्या रिसॉर्टमध्येच फक्त क्रेझी रिव्हर आहे विरारमध्ये. तर म्हणून बरेचसारखे लोक इकडे गर्दी असते संडेचे. तर आता क्रेझी रिव्हर दाखवतो तुम्हाला. हे बघा इकडे. आणि त्या साईडला तुम्हाला तिकडे नाश्त्याची वगैरे व्यवस्था केलेली आहे. तिकडे नाश्ता आणि दुपारचं जेवण पण तिकडेच असणार आहे. आणि हा इकडे क्रेझी रिव्हर आहे. हा क्रेझी रिव्हर आहे. आणि ही क्रेझी रिव्हर हा फक्त विरारमध्ये ह्याच रिसॉर्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, सुपरस्टार रिसॉर्टमध्ये. कारण बऱ्याचसारख्या रिसॉर्टमध्ये जे विरारला रिसॉर्ट आहे त्या रिसॉर्टमध्ये नाही आहे सध्या हा उपलब्ध क्रेझी रिव्हर. बाकीच्या स्लायडिंग वगैरे आहेत. इकडे आहे स्लायडिंग. तर मित्रांनो आता आम्ही आलो. तुम्हाला म्हटलं पहिलं दाखवतो थोडंसं आणि नंतर मग आता इकडे मौज मजा मस्ती असणार आहे तेव्हा तुम्ही बघाच. चला तर मित्रांनो थोडंसं प्लॅनबद्दल सांगतो. आमचा प्लॅन असा काय जास्त दिवस ठरलेला नाही किंवा आमचा अचानक भयानक प्लॅन झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही दोघं तिघंजण मित्र कन्फर्म होतो. आणि ह्या शुक्रवारी शनिवारीच म्हणजे शुक्रवार आणि शनिवार या 2 दिवसात प्लॅन झाला. आणि त्याच्यामध्ये मग माझे मित्रसुद्धा एक काय बोलतात ना लक बाय चान्स माझे मित्रसुद्धा बाकीचे आधीचे मित्र होते माझे ते सुद्धा ह्या रिसॉर्टला येणार होते. मग तेच 5-6 जण आहेत आणि आम्ही 3 जण असे एकदम टोटल आता आज 10-12 जण आज नक्की ह्या रिसॉर्टला मित्र आहोत आम्ही. आणि ते आता येतीलच थोड्या वेळानं. आम्ही दोघं आतमध्ये घुसलो आहे जरा लवकर आलो आहे म्हणून. चला तर आमचा असा प्लॅन काय खास नसतो. जास्त दिवस प्लॅन केलेला कॅन्सल होतो म्हणून आम्ही अचानक भयानक प्लॅन करतो आणि लगेच कुठे पण डल्ला मारतो. नाश्त्याला सकाळी मिसळपाव आणि पोहे आहेत. इकडची एक सिस्टम मला आवडली नाही की इकडे बघा हे सगळे बसलेले ते चेअरवर बसलेले आहेत, टेबल नाही आहे.
ॲक्च्युली इकडे नाश्त्याला सुद्धा टेबल पाहिजे आणि आता जेवायला दुपारी काय टेबल लावतात की नाही माहीत नाही. चालू झालेलं आहे इकडे बघा. आणि आतमध्ये नाश्ता वगैरे करून आता इकडे आलेलो आहे. आणि काही जण पाण्यात सुद्धा उतरले. डीजे सुद्धा इकडे चालू झाला. इकडे बघा मुंबईकर मी कोकणचा मुंबईकर कोकणकर दक्षिण. अच्छा बघा कोकणकर दक्षिण भेटला इकडे आपल्याला. फायनली इकडे रुपेश काय भाई खास दोस्त काय बोलतोय. मस्त मजेत. तर फायनली आलेले आहेत इकडे. वेट करून करून थोडंसं लेट झालंय पण आले. आमचा मित्र आहे ना लेट आलाय. तो आम्हाला शोधतोय. हा बघा कसा शोधतोय. सगळीकडे व्हिडिओ पण करतोय आणि शोधतोय पण. हे बघा आता आलाय. आता आलाय हा. आणि आता तिघं जण झालो आम्ही. आणि आता तिघं जण झालोय फायनली. आणि आता इकडे खूप धमाल करणार आहे कारण हा आता आलाय फायनली. अंबरनाथवरनं आलेला आहे माणूस विरारला.
क्रेझी रिव्हरसाठी. फक्त क्रेझी रिव्हरसाठी एवढी लाईन लागली इकडे. खूप सारं पब्लिक आहे आज इकडे संडेला. चहा मात्र एक नंबर आहे, एक नंबरचा. अनुभव खूपच भारी आहे खरंच. एक नंबर अनुभव आहे. कसा अनुभव होता इथला? कसा अनुभव होता प्रसाद? इथला अनुभव कसा होता? पडला तो विजय पडला तर पडला भेटत नाही परत. पैसा वसूल एक नंबर. हा पडला जास्त हुशारा मारत होता. आपण होणार पण ती बॅलेन्स ती बरोबर झाली. हा होणार पण
फुलांची लाट फुलांची लाट वरती आलात ना की हा समोर असा मस्त बीचचा नजारा दिसतो इकडे समोर आणि इकडे बसायला लागलेलं आहे आणि हा इकडे रिसॉर्ट जबरदस्त आहे एक नंबर वाटतं हे पिनारांसाठी आहे वरती हे पिनारांसाठी जे आपले ड्रिंक करतात त्यांच्यासाठी आहे इकडे वरती ही वेगळी जागा आहे ड्रिंक करणाऱ्यांसाठी आणि इकडे पण आहे वरती ड्रिंक करणाऱ्यांसाठी ही वेगळी जागा आहे सेपरेट आणि इकडनं जर वरनं जर बघितलं तिकडे ना तर अतिशय सुपर नजारा वाटतो हा इकडे या साईडला बीच आहे त्याच्यामुळे इकडनं त्या साईडला बघितलं तर एक नंबर व्ह्यूज वाटतो आणि बीच आहे तिकडे आणि जबरदस्त आहे आणि इकडे सोडतायत सगळे हे बघा तर आहे ना इकडनं पण हा बघा हा इकडनं आहे ना इकडनं पण तिकडे बाहेर बघितलं ना तर तिकडे बीच आहे त्याच्यामुळे हा इथनं जा पिण्याचा नजारा आहे तो अतिशय सुंदर असा आहे जबरदस्त फिरा फिर फिर बोल फिर स्टोरी जेवणासाठीची लाईन आहे इकडे जेवणासाठीची इकडे लाईन आहे आणि जेवणाला इकडे सुरुवात झालेली आहे आणि इकडे एक याने हे केलं आहे की इकडे टेबल नाही आहे जेवताना सगळे चेअरवर बसले त्यांनी चेअरवर बसून आपली जी डिश आहे ते हातात घेऊन खात आहे सगळे ही एक थोडीशी व्यवस्था इकडे करायला पाहिजे कारण पब्लिक असतंच पण तरीसुद्धा मॅनेजमेंट थोडी करून टेबल ठेवले ना तर अतिउत्तम होईल कारण सगळेजण आपापल्या मांडीवर घेऊन चेअरवर बसून खात आहेत पण ते जर थोडंसे रिस्की पण आहे कारण खाणारे भरपूर खातात त्याच्यात अर्धे पिणारे पण असतात तर थोडं रिस्की पण आहे आणि पडूच पण शकते कोणाची डिश वगैरे त्याची व्यवस्था केली पाहिजे लवकरात लवकर इकडे असं माझं सजेशन फायनली ताट हातात आलं आहे आमच्या आणि इकडे सगळे जेवत आहेत तर आमचा नंबर कधी लागतो माहीत नाही आम्ही अजून खूप लांब आहोत काय ताटामध्ये ते काय माहीत नाही जेवणाचा मेन्यू बघा मित्रांनो काय आहे चिकन आहे कोलिम पण आहे कोलिम आहे डाळ आहे भात आहे चपाती आहे काकडी आहे बघा इकडे शिरा पण आहे मी काही शिरा घेतलाय नाही बाईने शिरा घेतला सुरुवात केलेली मुक्कड मित्रांनो जेवायला बसलोय आणि जेवण अतिशय जबरदस्त आहे टेस्टी आहे जेवण आणि क्वांटिटी पण चांगली आहे एक नंबर लागतोय मी नॉनव्हेज घेतला संडे पण आम्ही व्हेज नाही घेतला आम्ही व्हेजची लाईन दुसरी आहे आम्ही नॉनव्हेज खातो की नॉनव्हेज अतिशय सुंदर बनवलं आहे छान आहे
तर मित्रांनो फायनली सुपरस्टार रिसॉर्टला येऊन खूप एन्जॉय केली, खूप धमाल केली आम्ही इकडे. आणि तर इकडे क्रेझी रिव्हर आहे ना, त्याच्यामध्ये बऱ्याचसारख्या रिसॉर्टमध्ये नाही येतो, त्याच्यामुळे इकडे खूप सारी गर्दी वगैरे असते त्या क्रेझी रिव्हरच्या ठिकाणी. आम्ही खूप मजा केली तिथे क्रेझी रिव्हरवरती. आणि आता इकडे फायनली आम्ही रिसॉर्टवरती एन्जॉय करून खूप मजा करून घरी चाललो आहे. तर मित्रांनो ह्या ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबतोय. तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. तर चला बाय बाय, टेक केअर. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, लव यू ऑल, बाय बाय.